नमस्कार. तुमच्या थोडं डाव्या बाजूला घ्या कॅमेरा. आता जमताय? दिसते ना? दिसते. 151वा श्लोक आहे. खरे शोधिता शोधिता शोधत आहे. सारखं सारखं शोधित गेलं म्हणजे शोध लागतो. शोधिता शोधिता दोनदा शब्द वापरलाय. पुढे लगेच परत बोधिता बोधिता म्हटलंय. पुन्हा पुन्हा बोधाचं ग्रहण केलं की बोध होतो. म्हणजे आपलं सुद्धा असताना एकदा वाचून एकदा ऐकून आपल्याला कळत नाही. जे ऐकलंय जे वाचलंय पुन्हा पुन्हा वाचावं लागतं, त्याचं चिंतन करावं लागतं, त्याचं मनन करावं लागतं, सातत्यानं करावं लागतं. जसं असं एखाद्या चांगल्या वक्त्याच्या भाषणाला आपण गेलो, अगदी खूप प्रवचनाला गर्दी होते, विषय चांगला मांडलेला असतो, तेव्हा आपल्याला सगळं कळलंय नीटपणे असं आपल्याला वाटतं. पण खरंच असं होतं की फारच नंतर अगदी भाषणावर आल्यावर जरी काय सांगितलं असं विचारलं तर आपल्याला की असं नीट काही फारसं सांगता येते, छान वाटलं असं आपण म्हणतो. म्हणजे एखादा दृष्टांत सुद्धा श्रोत्यांच्या लक्षात राहतं. उदाहरण काय दिलं ते आपल्या लक्षात राहतं. पण सिद्धांत समजून घेणं, एखादं तत्व समजून घेणं, त्यातला नेमकेपणाने आपल्याला तो भाग समजणं असं होतच असं नाही. त्यामुळे तत्व जाणणं, सिद्धांत जाणणं. आता ह्या श्लोकात जे आपल्याला म्हणायचं आहे की शोधिता शोधिता शोधाय म्हणजे काय शोधायचं, तर ते जे तत्वतः आपल्याला शोधायचं आहे त्यासंबंधी अशी घाई करून चालत नाही. आपल्या लहानपणापासून एक म्हण आपण ऐकत आलो, पियाळदडी हो गोरी, अशाने होत नाही. किंवा एखादं औषध घेतलं तर लगेच आपल्याला त्या औषधाने ताबडतोब नाही गुण येणार आहे. काही थोडा वेळ जावा लागतो आणि मग आपल्याला त्या औषधाचा गुण कळतो. शेतामध्ये एखादं बागेमध्ये बी पेरलं तरी लगेच का त्याला फूल फळ दिसणार आहे. काही वेळ जावा लागतो, ते रुजावं लागतं आणि मग काही कालावधी त्याच्यामधून आपल्याला ते फूल फळ काय ते मिळणार आहे. तसंच आहे इथे की त्या गोष्टीचं पुन्हा पुन्हा चिंतन करावं लागतं, विचार करावा लागतो, मनन करावं लागतं, त्याशिवाय काही होत नाही. बरं, आपण विचार तर करतोय सगळ्या आत्मज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा. हे आत्मज्ञान ब्रह्मज्ञान कळायला हवं असेल तर इतकी तातडी करून चालणारच नाही. तुका म्हणे येथे न चाले तातडी, घाई करून चालत नाही. कळलेलं आहे असं वाटलं तरी देखील कळत नाही. या अर्थाने आपल्याला पुन्हा पुन्हा शोधिता शोधिता शोधत आहे किंवा बोधिता बोधिता बोधत आहे असं जे समर्थ म्हणतात ते सहजपणे लक्षात येईल. खूप प्रयत्न करावे लागतात. एखादी गोष्ट मिळवायची तर इतकी सहज मिळणारी ती गोष्ट नाही आहे. चिंतनाचा असा पाठपुरावा करावा लागतो. लोकांना असं वाटतं की म्हणजे ही सुरुवात पण चांगली आहे, असं काही नाही आहे, ते करू नये असं नाही. पण मी पत्रकार आजवर अभ्यास केला आहे, मी सखोल अभ्यास केला आहे, माझ्या परीक्षा झाल्यात असं लोक सांगतात. अगदी बरोबर आहे. ह्याचा अर्थ ते सगळं तत्वतः आपण जाणलं आहे असं होत नाही. तत्वतः जाणण्यासाठी जे सातत्यानं चिंतन मनन करावं लागतं, खूप प्रयत्न करावे लागतात. इतकं सहज साध्य त्याच्यामध्ये नसतं. पाठपुरावा ज्याला म्हणतो ना तसा करावा लागतो. म्हणून समर्थांचे शब्द आहेत, शोधिता शोधिता शोधत आहे. पुन्हा 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 सारखं करावं लागतं. सत्याचा शोध असंच आहे, तत्वाचा बोध असाच आहे. कुठलीही गोष्ट करायची तर ती अशी मागं लागावं लागतं, त्याच्याशिवाय घडत नाही. त्याच्यात पुन्हा असं आहे की कुठल्या तरी एखाद्या जाणकाराचं मार्गदर्शन पण लागतं. आपण आपलं करू, आपण आपलं वाचू, मला जर समजेल तेव्हा समजेल असं नाही. तर कोणीतरी मार्गदर्शक हवा, कोणीतरी जाणकार हवा, ज्याला खरंच त्यातली माहिती आहे, ज्याला सद्गुरू आपण म्हणतो की सद्गुरूचं सहाय्य आपल्याला मिळायला हवं. आणि इथे समर्थाने आपल्याला सज्जनाचे योग आहे असं म्हटलंय. सज्जन संगतीचा महिमा जाता जाता सांगतायत. सर्वही सज्जनाचे योग आहे. सज्जनाची संगत मिळाली, सत्पुरुषाची संगत मिळाली, सत्संगतीचा महिमा अनेक ठिकाणी समर्थाने वर्णन केलाय. तर तिथे हे होईल. आणि असं केलं की काय होईल, खरंच आहे, धोंडिता धोंडिता देव सत्संगी लाभे असं समर्थ म्हणतात की देव शोधायला जाऊच नका. तुम्ही किती शोधलात ना तरी सज्जनांच्या जवळ, संतांच्या जवळ जो देव दिसणार आहे तो अन्यथा कुठेच दिसणार नाही आहे. बाकी सगळे दगडधोंडेच आहेत. खरा देव दिसायला हवा असेल तर आपल्याला सज्जनांची संगतच धरायला हवी असं समर्थांचं स्पष्ट आपल्याला सांगणं आहे. इथे पण आपल्याला त्याच पद्धतीने समर्थ सांगतात. आता ही सज्जनांची संगत मिळायला साधकाची सुद्धा त्याविषयीची ओढ हवी ना. सज्जन संगती मिळाली तरी देखील आपली इच्छा असायला हवी. ती मिळाली त्याचा पुरेपूर फायदा आपल्याला घेता यायला हवा. त्याच्याकडे असणारं ज्ञान मिळवण्यासाठी त्या सद्गुरूविषयी आपल्याजवळ आदर हवा, प्रेम हवा, त्याच्यावरची भक्ती हवी, निष्ठा हवी, तर हे सगळं मिळणार आहे.
संतांच्या संगतीनं त्या म्हणजे आत्मज्ञानाची किंवा आत्मविवेकाची आपल्याला सवय लागायला हवी. एकदम नाही प्राप्त होणार, पण त्यांच्या संगतीत गेलं तर आपल्याला बाबा हे हवं आहे आणि हे इथेच आपल्याला मिळणार आहे असं जर म्हटलं तर आपल्याला त्याची थोडीशी सवय होईल, त्याच्यावर निष्ठा जडेल आणि मग आपण ते करू. ह्यासाठी सज्जन संगतीचा समर्थ उपयोग करा. असा दुसरा उपाय नाही असा त्याचा खरा म्हणजे अर्थ. तुकारामांचा अभंग आहे, कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. काय केलंय संतांनी जादू, कल्पांतीही संपणार नाही अशी संतांनी जादू केली. खूप मोठं कृपादान आपल्यावर संतांचं आहे. खरोखर गेल्या हजारो वर्षाचा आपण आपला महाराष्ट्राचा इतिहास नुसता पाहिला तरी आपल्या लक्षात येईल की इतकं संतांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे की त्यांचं कल्पांत झाला तरी संपणार नाही. तुका म्हणे संत सेवा हाची ठेवा उत्तम. त्यामुळे आपल्याला दुसरं काही जायचीच आवश्यकता नाही. त्या संतांनी आपल्याला जे दिलं आहे तो जो ठेवा ठेवलेला आहे त्याचा विचार केला तर बोधिता बोधत आहे, शोधिता शोधत आहे हे अगदी सहज होऊ शकेल असं समर्थांचं सांगणं आहे. बरं असं आहे की नाही तर काय होतं तर पाण्यात राहून सुद्धा म्हणजे आपण नेहमी समर्थांचं सांगणं हे करतो की मीच का करायचं, तर मीच करायचं कारण माझी सगळी जी काही चरितार्थाची व्यवस्था आहे ती भगवंतानी लावली आहे ना, म्हणजे मला हेच काम करायला आता मागं ठेवलेलं आहे असा विचार करून मीच करायचं असं आपण ठरवायला हवं. तुम्हाला मला नेहमी हा प्रश्न असतो की आपण काय सगळं आपणच मक्ता घेतलाय का? हो, तर आपणच संतांनी ठेवलेला ठेवा हा असा पुढे नेण्याचा मक्ता आपल्यालाच दिलेला आहे. आपणच करायला योगक्षेमम वहाम्यहम असं जर भगवंतानी आपल्यासाठी म्हटलंय आणि तरी त्याचा शब्द खरा केलाय. आपला सगळा योगक्षेम भगवंत वाहतोय, मग आपणच हे करायला हवं. आणि म्हणून असं पाण्यात राहून सुद्धा जर आपण काही करणार असो, कोरडेच राहणार असलो तर मग आपला काय उपयोग. या अर्थाने समर्थ आता 150 श्लोकांच्या पुढे म्हणजे आता अखेरच्या टप्प्यावर समर्थ आलेले आहेत. त्यामुळे समर्थ आपल्या समोर असणाऱ्या श्रोत्यांना किंवा आपले जे काही त्यांचे एवढे 1200-1400 मठातले मठपती किंवा त्यांचे जे विद्यार्थी आहेत सांप्रदायिक सगळे आहेत त्या सगळ्यांना हेच सांगतायत तुम्हीच हे करायचं आहे आणि तुम्हाला हे सगळं शोधता येणार आहे. तुम्हाला बोधिता बोध होणार आहे आणि कसा होणार आहे त्याचा मार्गही आपल्याजवळ आहे. संतांच्या संगतीत राहिलं तर हे सगळं नक्की होणार आहे. बरं असं आहे की आपला निश्चय नीट असला पाहिजे. बला निश्चय म्हणजे काय? बला निश्चय म्हणजे काय? शाश्वत ब्रह्माचा निश्चय. बला निश्चय असा तो जो की जे कधीही न संपणारं असं ब्रह्म आहे ते मला सापडलं पाहिजे, त्याचा निश्चय पाहिजे. आणि हे सज्जन संगतीनं मिळेल, सज्जनांची कृपा आपल्यावर झाली तर हे आपल्याला मिळेल असा अगदी सहज सोपा खात्रीचा रस्ता समर्थ आपल्याला सांगतात. एकदा या रस्त्याला लागलं की मनातला संदेह गेला पाहिजे. सगळे संतांची कृपा लाभली की मनातले सगळे संशय दूर होतात आणि मग तो बुद्धीचा निश्चय होतो. म्हणून सद्गुरू आपला स्वाभाविक सद्गुरू सांगतात त्या मार्गाने आपण जातो. सद्गुरूची कृपा होते, शिष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही, असं सगळ्या गोष्टी छानपैकी घडतात. त्यामुळे ह्या श्लोकामध्ये पहिला 151वा श्लोक आज आपण बघतोय याच्यामध्ये आपल्याला अगदी योग्य मार्गाने आपण जातो आहोत अशा प्रकारचा विचार समर्थ सांगतात. मौली म्हणतात की भगवंताच्या मनात जर आपली भूक निवारण करावी असं जर भगवंताच्या मनात आलं, भगवंताच्या आपल्याला काय हवं आहे ते आपण नाही ठरवायचं, त्यांनी ठरवायचं आणि त्याच्या जर मनात आलं की आपल्या या भक्ताची भूक निवारण करायला हवी तर मौली म्हणतात आधणामध्ये वाळू घातली तरी पण सुंदर भात तयार होईल. अगदी स्पष्ट सांगतात. तर गुरुचा अनुग्रह झाला की काही होऊ शकतं. त्याच्या अनुग्रहाने शिष्याला एकदा का त्यांनी आपलं मानलं ना की त्या आत्मज्ञानाची प्राप्ती त्याला होतेच. इतका सज्जन संगतीचा प्रभाव आहे. माऊलींची ओवी आहे, आधळी घातली या हरळ होती अमृताचे तांदूळ. इतका छान भात तयार होईल वाळू घालून सुद्धा. कधी? भगवंताच्या मनात या शिष्याविषयी किंवा सद्गुरूच्या मनात या शिष्याविषयीची जेव्हा अशा प्रकारची निर्माण होते की हाच योग्य आहे त्यावेळेला जरी भुकेची राखे वेळ जगन्नाथू तया परी श्री गुरु करीती जे अंगीकारू तै होऊनी ये कुसन संसारू मोक्षमय आघवा. खरोखरच या संसारात ह्या जगामध्ये आपण आलो आहे तर आपल्या जन्माचं सार्थक करण्याचं सगळं काम हे सद्गुरू केल्याखेरीज राहणार नाही. असं हे एकमेवाद्वितीय हे जे काही ब्रह्माचा अनुभव, आत्मज्ञानाचा अनुभव आहे तो जर अनुभवायचा असेल तर आपल्याला सांगून टाकलं भगवान समर्थाने की ही छानपैकी सद्गुरूची किल्ली तुमच्या हातात दिलेली आहे. इतकं ह्या संतांचं
घर मौल्यवान वस्तूंनी भरलेलं आहे. आता त्या मौल्यवान वस्तू कोणत्या आहे ते सांगायला नको आहे आपल्याला. संतांच्या घरात की तुमच्या आमच्यासारखे काही हिरे माणकं सोनं नाणं मिळणारच नाही आहे. त्यामुळे हे ते त्यांचं जे भांडारगृह आहे ते इतक्या सुंदर सुंदर विचारांनी भरलेलं आहे आणि ते त्याची किल्ली आपल्याला मिळालेली आहे. आता ह्या वस्तू किल्लीच मिळाली म्हटल्यावर सहज प्राप्त होणार आहे. हे सगळं आपल्याला सद्गुरूच्या कृपेने मिळेल. समर्थ सांगतात सद्गुरू कृपा त्याची किल्ली जेणे बुद्धी प्रकाशली द्वैत कपाटे उघडली एक सरी. अशी ती द्वैताचं कपाट उघडलं म्हणजे भगवंत आणि आपलं अद्वैत साधलं. इतकं सहजपणानं आपल्याला हा बोधिता बोधत आहे असं 151 श्लोकातलं बोध होणार आहे. खरे शोधिता शोधिता शोध आहे. काय सुंदर श्लोक आहे तो. जो आता खरा हा जो साधक आहे ना तो आपण 4 माहिती आहेत आपल्याला. नुसतं असं नाही तर मोक्षाची इच्छा धरणारा साधक आहे. म्हणजे सिद्ध नको होऊ दे पण आता तो मोक्षाची इच्छा धरणारा मुमुक्षू ह्या कॅटेगरीमधला आहे. त्यामुळे मुमुक्षू किंवा साधक जो आहे याला मुक्ती हवी आहे. आणि ही मुक्ती म्हणजे काय तर स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होणं. हे जे स्वरूपाचं ज्ञान आहे ते त्याचा शोध घ्यावा लागतो. त्याच्यासाठी खरे शोधिता. खरं शोधायचं म्हणजे काय शोधायचं तर हे स्वरूपाचं ज्ञान शोधायचं आणि ते शोधल्यावर मिळतं. कोणाला मिळतं तर मुमुक्षूला मिळतं. कुठे मिळतं तर सत्संगात मिळतं आणि खात्रीनं मिळतं. असा सगळा विचार या श्लोकाचा आहे. मना बोधिता बोधता बोधत आहे. म्हणजे आधी खरे शोधिता तर खरेचा अर्थ काय तर ते स्वरूपाचं ज्ञान. इथे मना बोधिता हे सांगायचं आहे कोणाला तर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असा जो बोध मनाला सारखा सारखा करावा लागतो ना यासाठी जे सतत प्रयत्न पण ठरलेलेच आहेत. श्रवण मनन चिंतन निधिध्यासन याच मार्गाने जायचं आहे. असं शोधत गेलं तर ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. अनंत उदाहरणं आपल्याकडे नचिकेतापासून विवेकानंदापर्यंत बुद्धदेवापासून अगदी अलीकडे सगळ्या संतांची कोणाची नावं घेतली तरी आपल्याला कळेल की यांच्या सगळ्यांची साधना जर केली तर या साधनेनं सहजपणानं हे आत्मज्ञान प्राप्त होतं असं आपल्याला सांगतात. आणि कसं होतं ते तर सज्जनासेनी योगे साधू संतांसखे म्हणजे आता त्यांच्याप्रमाणे खरं तर तपश्चर्या करावी लागते असं पण म्हणायची आवश्यकता नाही. ती घडतेच आपोआप असं त्याचा अर्थ. थोडा लागते निष्ठा ठेवावी लागते निर्धार करावा लागतो किंवा सांगणार ना एक आपल्याकडे आपल्या लहानपणी ॲक्शन 500 नावाची गोळी मिळायची. तर त्या गोळीचं म्हणे असं होतं की वैज्ञानिकांनी त्या गोळीचा जो काही शोध लावला ना तर 499 प्रयोग केले तर सगळे म्हणे फसले आणि जो 500वा प्रयोग केला ना तो सक्सेसफुल झाला. तर त्याला ॲक्शन 500 असंच त्या गोळीला नाव दिलं. तसं आहे की पुन्हा पुन्हा वैज्ञानिक जसं असतं ना शास्त्रज्ञांना कंटाळा नाही ते सातत्याने प्रयोग करत असतात की त्यांना जे जसं हवं आहे त्याच्यासाठी करावी लागणारी धडपड त्यांची असते. इथे पण अगदी तशीच धडपड आहे. तसाच निर्धार हवा तशीच निष्ठा हवी तसंच सातत्य हवं हे सगळं. आणि पावी जे सानू लागेल या सगळ्या अशा प्रकारचं जे संशोधन आहे. आता इथे आत्मस्वरूपाचं संशोधन आहे. इथे आतून सांगू लाग म्हणजे आतून प्रेम हवं प्रेम हवं निर्धार हवा. जे काही करायचं आहे त्या श्रद्धेने करायला हवं. वरवरचं नाही चालणार. एखादी डिग्री घ्यायची असेल ना तो ते सिलेबस पुरं केलं 1-2 वर्षांनी त्या सिलेबसमधलं आपल्याला विचारलं तर आपण म्हणू अहो तेव्हा आम्हाला अभ्यास आला होता आता मी विसरले. हे तसं नाही चालणार. हे सातत्याने हवंच. म्हणून या अभ्यासाला विसरून नाही चालणार आहे. प्रेम हवं निर्धार हवा. जराही किंचितही कंटाळा आळस येता कामा नये कष्ट वाटता कामा नयेत. इतकी जी काही सहजता आहे ती सहजता कोण आपल्याला शिकवतं तर संत आपल्याला शिकवतात. आणि ही आपण संतांनी आपल्याला शिकवायचं आणि आपण आपल्या मनाला शिकवायचं. मनाने ते ठरवायचं असं समर्थ आपल्याला म्हणतात. आणि शेवटचा शब्द आहे क्षण क्षणावर का. श्लोकाच्या शेवटी त्यांनी म्हटलं आहे की असं करायचं आणि काय करायचं पुढे तर हे क्षणक्षण झालं पाहिजे. वारंवार झालं पाहिजे. पुन्हा पुन्हा झालं पाहिजे. एकदा करून नाही भागणार. शिकवावे आपुल्या मनासी क्षणक्षणा असं समर्थाचे शब्द आहेत की पुन्हा पुन्हा आपल्याला हे प्रत्येक वेळी क्षणोक्षणी आपल्याला हे करायलाच पाहिजे. अशा पद्धतीने 151 श्लोकामध्ये या आत्मज्ञानाचा प्रवास या सामान्य वाटणाऱ्या मुमुक्षु साधकांनी कसा करावा हे समर्थ आपल्याला सांगतात. 152वा जो श्लोक आहे बहुतांतरी कुसरी तत्व झाडा परी अंतरी पाहिजे तो निवाडा मना सार साचार ते वेगळे रे समस्तामध्ये एकते आगळे रे. आता इथला कुसरी शब्द जो आहे ना तो कुसरी म्हणजे वाक्चातुर्य बोलण्यामधली हुशारी चातुर्य. आता खरंच आहे कितीही जरी बोलण्यामध्ये चातुर्य असलं तरी इथे जो तत्वबोध व्हायला पाहिजे तत्वांचं जे आकलन झालं आहे
किंवा एखाद्या तत्वाचं आकलन झालं आहे, प्रतिपादन पण उत्तम करता आलं आहे, खरोखरच कितीही जरी शब्दज्ञान त्याच्याजवळ असतं तरीसुद्धा पुढे आपल्याला लक्षात येईल की अनुभवी माणसाचं हे सगळं बरोबर असतं. नुसतं मुखोद्गत आहे, सगळं येत आहे, सांगता येत आहे, वाक्चातुर्य आहे, बोलणं अत्यंत प्रभावी आहे, असं सगळं जरी असलं तरी अनुभवाशिवाय, प्रचितीशिवाय बोलणे व्यर्थ वाया. समर्थांचं म्हणणं तसं आहे. त्यामुळे बहुतांपरी कुसरी तत्व झालं परी अंतरी पाहिजे निवाडा. पहिल्या वळीमध्ये सांगून टाकलं की असं वाक्चातुर्य असेल. समर्थ म्हणतात अद्वैत निरूपणी अगाध वक्ता. हे जे काही अद्वैत निरूपण करायचं आहे, वक्त्याजवळ अगाध ज्ञान असतं आणि विषयी लोलंगता. आवडणार नाही लोकांना, पण सध्या अशी परिस्थिती आहे. या क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी जेव्हा आपल्या कार्यक्रमाला लाखो रुपये मागतात तेव्हा हे अगदीच चुकीचं आहे का? त्यामुळे हेच समर्थांचं अद्वैत निरूपणी अगाध वक्ता. हे सगळं तत्वज्ञान पैसे मिळवण्यासाठी जर असेल तर समर्थांना हे बिलकुल मान्य, कुठल्याच संतांना हे बिलकुल मान्य नाही आहे. कारण विषयी लोलंगता, पैशात अडकलेला आहे. एवढे रुपये द्या तर तुमच्याकडे मी 3 दिवस व्याख्यान मला करीन असं म्हणणारा हा विषयीमध्ये अडकला नाही का? त्यामुळे हा अगाध वक्ता असला, कितीही वक्तृत्व त्याच्याजवळ चांगलं असलं, कितीही त्यांनी पुस्तकं वाचली असली, कितीही जरी ज्ञान असलं तरी बहुतांतरी कुसरी तत्व झाला एवढ्यापुरतंच आहे. वाक्चातुर्य आहे, वाक्कौशल्य आहे, शब्दप्रभू आहे, परंतु समर्थानं ते मान्य नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की तो पैशात म्हणजे त्या विषयांमध्ये अडकला. ICA गुरुचे सार्थकता होणार नाही. ह्याच्यामधून नुसतं शब्दज्ञान प्राप्त होईल. आणि म्हणून समर्थाने आपल्याला राजगुरात पण सांगितलं उदंडांचे उदंड ऐकावे परी अंतरी प्रत्यय पाहावे. खरे खोटे निवडावे अंतर्यामी. तीच गोष्ट इथे सांगितली आहे. परी अंतरी पाहिजे तो निवाडा. शब्द थोडेसे वेगळे वेगळे असले तरी अर्थ तोच आहे. एकीकडे म्हणतात खरे खोटे निवडावे अंतर्यामी, मनाने ठरवावं काय बरोबर काय चूक. इथे म्हटलं अंतरी पाहिजे निवाडा. तोच निवाडा करायचा आहे की नुसतं आपण सुंदर सुंदर भाषणं ऐकली, अरे वा काय बोलताय काय असं म्हणू, परंतु विषयी लोलंगता असेल तर त्या वक्त्याचं आपण सत्यासत्यता मनामध्ये निवडावी असं अगदी स्पष्ट सांगतात. अगदी खरंच आहे. त्याला ज्ञान झालंय असा वाटतंच आपल्याला. आता भ्रम तरी कसं म्हणावं, आपल्याला दिसतंच ना तसं. त्यामुळे एखादा शब्दज्ञानी जो आपल्याला ज्ञान झालंय असं आपला भ्रम करून घेऊ शकतो, तर त्याचा शास्त्राभ्यासही तेवढ्यापुरताच झालेला असतो, शब्दज्ञानापुरता झालेला असतो. अनुभव ज्याला म्हणतात, प्रचिती वेळे बोलणे व्यर्थ वाया असं जे समर्थ सांगतात ते या अर्थाने त्यांनी अनुभव घेतलेला नसतो. नुसतंच बोलून काय फायदा. तर इथे त्यांनी ब्रह्मज्ञानामध्ये असं म्हणजे वाचेला बुद्धीला हे ब्रह्मज्ञान अगम्य आहे. ते त्यांनी प्राप्त होणारी गोष्ट नाही, अनुभवानेच प्राप्त होणारी गोष्ट आहे. असं शब्दांच्या मार्फत उलगडा करता येऊ शकेल, तात्विक चर्चा करता येऊ शकेल, अगदी सहजपणानं निरनिराळे दाखले देऊन उत्तम वाद घालून आपला मुद्दा पटवून पण देता येईल. पण ज्याला शाश्वत ब्रह्माचा शोध घ्यायचा आहे त्याला मात्र बुद्धीचा निश्चय हवा. त्याच्या वागण्या बोलण्यातून आपल्याला तसं दिसलं पाहिजे ना. नाहीतर नुसत्या वादासाठी वाद घालायला किंवा तत्वबोध व्हायला खूप सगळ्या गोष्टी त्याच्याजवळ असतील, परंतु समर्थानं जे अपेक्षित आहे ते म्हणतात की तसं नाही. हे नुसती काय होईल, हे नुसतं वाक्चातुर्य राहील. आणि म्हणून पुढल्या 2 ओळींमध्ये या श्लोकामध्ये मना सार साचार ते वेगळे रे. साचार म्हटलंय, त्याच्यात आचार शब्द आला, वागणूक शब्द आला. आपल्याला सार कशाचं घ्यायचं आहे, त्यातलं नेमकं आपल्याला काय उचलायचं आहे ते आपल्याला कळेल. आणि समस्तांमध्ये एकते आगळे रे. संत कोणाला म्हणायचं तर हे सगळ्याचं आचरण करणारा आहे ना तो संत आहे. हा जो वाक्चातुर्य दाखवणारा आहे ना तो उत्तम वक्ता असेल, पण तो जर विषयी असेल तर मग त्याला आपल्याला संत म्हणता येत नाही. याचं लगेच कारण पुढल्या 2 ओळीमध्ये दिलं आहे. त्यांचं म्हणणं सार म्हणजे काय तर तत्व, आणि खरं खरं साचार त्याच्या आचरणातून त्याच्या वागणुकीत दिसणारं खरं असणारं ते तत्व. आणि मग ते सांगतात कोणाला तर मना सार साचार ते वेगळं. हे ब्रह्मज्ञान जे आहे ते एकच एक खरं तत्व आहे आणि ते सगळ्यांमध्ये वेगळं आगळं वेगळं आहे, विलक्षण वेगळं आहे, अगदी सहज होणारं नाही आहे. म्हणजे वेगळं कसं तर याच्यासारखं दुसरं नाही, म्हणून त्याला वेगळं म्हटलं आहे. मग त्याच्या ठिकाणी काय आहे तर जसं जगाच्या बद्दल आपण म्हणतो की त्याची उत्पत्ती स्थिती लय असं होतं आणि म्हणून मग त्याला आपण सर्वश्रेष्ठ म्हणतो, तसं परब्रह्माला
दुसरा दृष्टांत देता येत नाही. म्हणून त्यांनी म्हटलंय की निरनिराळ्या करण्यासाठी देतात, परंतु तो करता नव्हता दुपार. जरा कोणीतरी ऑडिओ चालू ठेवलाय, प्लीज बंद करा. आपला विषय चालला होता की हे जे परब्रह्म आहे त्या परब्रह्माला दुसरा दृष्टांत देता येत नाही. आगळा वेगळा का, एकच एक का, हे वेगळं काय, हे सांगण्यासाठी समर्थ सांगतात की निरनिराळ्या श्रुती ग्रंथांमध्ये, स्मृती ग्रंथांमध्ये, अगदी पुढे आपल्याला पुढल्या श्लोकात वेदांतचा पण विचार येणारच आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही काही दिलायत उदाहरण. म्हणजे श्रुतीने खम ब्रह्म असं म्हटलं. खम म्हणजे आकाश, तर ब्रह्माला आकाशाची उपमा दिली. परंतु आकाश म्हणजे काही ब्रह्म नव्हे. आकाश एक पोकळी आहे, सगळीकडे ते भरून आहेच आहे. मग कसं ब्रह्म, तर आकाशासारखं. आकाश म्हणजे ब्रह्म नाही, तर ब्रह्माची व्याख्या करता येत नाही. त्यामुळे मग काय, तर कसं आहे याची उदाहरण म्हणून आपल्याला काही घेता येतं. किंवा दुसरा दृष्टांत नेहमी दिला जातो गगन सदृशम, तसंच म्हणजे शब्द वेगळे वापरले तर निरनिराळ्या ठिकाणी आपल्याला असं आकाशाची उपमा विशेष करून दिली जाते. पण आकाश म्हणजे की ब्रह्म नव्हे, ती एक पोकळी आहे. आपल्याला सगळ्यांना अशा प्रकारचं ही माहिती आहे. आता जर का असं आहे तर मग समर्थांनी दासबोधामध्ये आपल्याला एक उदाहरण दिलं आहे. काळीबा नसता पितळ, मग ते सोन्याची केवळ. सोनं असं रंग बदलणार नाही, ते तर राहतच चकचकीत. पितळाच्या पातेल्याला आपल्याला चांगलं चकचकीत घासून पुसून करावं लागतं ना. तर काळीबा नसता पितळ, दिसायला पितळासारखंच दिसेल, पण जर काळं पडलं नाही तर ते सोनं. शून्यत्व नसता निवळ आकाश ब्रह्म, तसं आकाशाला ब्रह्म म्हणायचं आहे तर त्याचं जे शून्यत्व आहे. म्हणजे परब्रह्म म्हणजे काय, तर त्या परब्रह्मामध्ये आकाशाला एक उपमा म्हणून, ब्रह्माला म्हणून उपमा म्हणून आकाशाची दिली आहे. परंतु आकाश म्हणजे काही ब्रह्म नाही, शून्यत्व नसतात. त्याच्याच असणारं जे शून्यत्व आहे, ती जी पोकळी आहे, सगळीकडे ते दिसतच आहे. एवढा एक समान गुण की परब्रह्म सगळीकडे आहे, तेवढ्याचही त्याला म्हणताय. पण म्हणजे आकाश म्हणजे काही ब्रह्म नाही. म्हणून हे मला हे जे ब्रह्म आहे ना, नाम रूपातीत आहे, त्याला नाव नाही, त्याला रूप नाही, त्याचं वर्णन करता येत नाही. हे सगळं बुद्धी चातुर्यानं जाणण्याची गोष्ट आहे. आणि खरं म्हणजे नुसत्या, आता पुढला लगेच मुद्दा की नुसत्या बुद्धीच्या चातुर्यानं जाणल्यासारखं वाटेल, पण तसं जाणता पण येणार नाही. मग काय, तर मग शंकराचार्यांनी म्हटलंय सर्वम खलुदम ब्रह्म. आता हा जर सिद्धांत आचार्यांचा आपल्याला समजून घ्यायचा असेल तर इतकं तो सिद्धांत पटवून घेण्यासाठी आचार्यांनी ज्या बारीक 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 गोष्टी आपल्याला सांगितल्या, सगळ्या प्रक्रियांचा आपल्याला अभ्यास करायला हवा. तर आपण तो माणूस पण आपण त्याला विद्वान म्हणू, त्याला साक्षात्कारी नाही म्हणणार. आचार्यांनी सांगितलेल्या सगळ्या तो सिद्धांत सिद्ध करण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत, त्या सगळ्या प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला असला तर त्याला आपण विद्वान नक्कीच म्हणणार. कारण एवढ्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला आहे. आचार्यांना नेमकं यांना काय म्हणायचं आहे ते सगळं त्याचं मुखोद्गत आहे. त्यामुळे त्याला आपण नक्कीच विद्वान म्हणू. परंतु विद्वान असला तर तो साक्षात्कारी संत नाही, कारण त्यांनी ब्रह्माचा अनुभव नाही घेतलेला. अनुभवाची गोष्ट जी ना ती महत्वाची आहे. यासाठी म्हणून मना सार साचार ते वेगळे रे. सगळं जे काही सत्य आहे ना ते सार काढ, सत्य काढ, आणि समस्तांमध्ये एक ते जो साक्षात्कारी संत आहे त्यालाच हे सगळं कळतं. कारण फार वेगळं आहे हे. नुसतं अभ्यासाने, नुसत्या पुस्तकी ज्ञानाने, नुसतं शब्द चातुर्याने कळणार नाही, असं स्पष्टपणानं समर्थाने आपल्याला सांगितलं. आता पुढल्या श्लोकामध्ये तर आणखी अगदी सविस्तर वर्णन केलं आहे की त्या गोष्टी आपल्याकडे आहेत. नव्हे पिंडज्ञाने, नव्हे तत्वज्ञाने, समाधान काही नव्हे तान माने, नव्हे योग यागे, नव्हे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे योगी. सज्जन संगती शिवाय हे प्राप्त होणार नाही, हे सांगण्यासाठी आधी नव्हे नव्हे काय ते सांगून टाकलं की या नव्हे सांगितलेल्या सगळ्या गोष्टींनी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही, केवळ सज्जन संगतीनं हे होणार आहे. मग याच्यात काय आहे नेमकं, काय या सगळ्यांनी होणार नाही आणि सज्जन संगतीनेच का होईल याचा विचार आपल्याला करायला हवा. खरं आहे, समाधान प्राप्त करून घ्यायचं आहे ना. समाधान ते सज्जनाचे नियोग आहे. या आधीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यामध्ये समाधान मिळायची गॅरंटी काही नाही. आपल्या अंतःकरण हे सदा सर्वदा शांत, तृप्त, समाधानी, आनंदी राहायला हवं असं जर आपल्याला वाटत असेल तर असं वरवरचे उपचार करून नाही चालणार. तर आपल्याला या श्लोकात सांगितल्याप्रमाणे
सज्जन संगतीचाच उपचार करायला हवा. मग आता हे बाकीचे सगळे कसे आहेत? पहिलं तरी म्हटलं पिंडज्ञान. आता पिंडज्ञान म्हटलं म्हणजे शरीरासंबंधीचं ज्ञान. शरीरासंबंधीचं ज्ञान अगदी सखोल असणारी डॉक्टर मंडळी कधी आजारीच पडत नाहीत का हो? याचा अर्थ काय? तर शरीरासंबंधीचं ज्ञान आहे, परंतु शांती, समाधानी, आनंद मिळतो का? तर नाही. कारण मग डॉक्टर मंडळींना तर अमरत्व प्राप्त व्हायला पाहिजे, कारण त्याला त्याचं सगळं ज्ञान आहे. तर ते आजारी शरीर त्यांचं थकताच कामारे, आजारी पडताच कामारे. तर तसं तर काही घडत नाही. म्हणून पिंड ज्ञान हे पण आपल्याला लक्षात, आपण त्याचा आणखी सविस्तर विचार करूया. दुसरं त्यांनी म्हटलं तत्वज्ञान. तत्वज्ञान याचा अर्थ हे जे पंचभौतिक सगळी सृष्टी आहे, पंचमहाभूत वगैरे, त्याचा जो क्रम आहे उत्पत्तीचा, त्यासंबंधी विचार केला तर या पंचमहाभूतांपासून अगदी महत्त्वापर्यंतचं सगळं जे काही ज्ञान आहे त्याला आपल्याला तत्वज्ञान म्हणता येईल. तर त्याच्यात त्या तत्वज्ञानाच्या आधारे आपल्याला नित्य काय, अनित्य काय, टिकणारं काय, न टिकणारं काय, सार काय, असार काय, किंवा काय घ्यायचं आणि काय टाकायचं, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात तत्वज्ञानाच्या आधारे. अगदी बरोबर आहे. योग्य काय, अयोग्य काय, हिताचं काय, अहिताचं काय, हे कळण्यासाठी याचा उपयोग होतो. पण हे सगळं जरी उपयोगी पडणार असलं तरी देखील त्याचा जे काही मर्यादा आहे ती मर्यादा तेवढीच आहे. सगळ्यांना की हे लक्षात येणार नाही आहे. आणि त्यामुळे त्याच्यातून जे आपल्याला समाधान, ते सज्जनाचे योग यातलं जे समाधान मिळवायचं आहे ते की नुसत्या या तत्वज्ञानाच्या अभ्यासाने मिळणार नाही असं समर्थ झालं. त्याचाही आपण आता विचार करूया. तिसरं तरी म्हटलं नव्हे पिंडज्ञान आहे, नव्हे तत्वज्ञान आहे. समाधान काही नव्हे तानमाने. तानमाने याचा अर्थ सगळ्या प्रकारच्या कला, अगदी गायनादी इत्यादी सगळ्या ज्या कला आहेत त्या कलांचं ज्ञान. त्याच्या देखील समाधान मिळत नाही. आज अगदी आवडणारं एखादं गाणं म्हणजे गाणं ऐकलं आणि आपल्याला आवडलं, पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटेल. पण पुन्हा पुन्हा ऐकलं पहिल्या ऐकण्याचा आनंद, नंतरच्या ऐकण्याचा आनंद, पुन्हा पुन्हा ऐकण्याचा आनंद, या आनंदाच्या कॅटेगरीत बदल होणार ना. त्यामुळे ह्या कलांमधला जो आनंद आहे तो सुद्धा आनंद काही आपल्याला असा शाश्वत आनंद ज्याला म्हणतात तसा मिळणार नाही आहे. नंतर म्हटलं योगयाग आहे. पूर्वीच्या काळी यज्ञादी कर्म वारंवार केल्या. अलीकडे जशा आपण घरामध्ये सत्यनारायणाची पूजा वगैरे करतो तसं पूर्वी यज्ञयाग व्हायचे. काही कामना पूर्ण करण्यासाठी पण यज्ञयाग व्हायचे. तर या सगळ्या यज्ञयागांनी खऱ्या अर्थाने हा जो काही समाधानाचा विषय तो होणार का? तर नाही. तेही काही उपयोगाचं नाही. नव्हे भोग त्यागे, सुखभोगाचा त्याग केला तर मग हे समाधान मिळणार का? तर नाही. कुठल्याच ह्या दिलेल्या पिंडज्ञान, तत्वज्ञान, तानमान, योगयाग, भोगत्याग कुठल्याही गोष्टीतून आपल्याला अपेक्षित जो शांती, समाधानाचा, आनंदाचा शाश्वत, आपल्याला आनंदाच्या कितीतरी गोष्टींची यादी करून देता येईल, पण तो शाश्वत आनंद असणार नाही. हा आनंद असा आहे की तो कायम आहेच आहे, आनंदी. आपला सगळा आनंद हा वस्तूतला, व्यक्तीतला, पदार्थातला असा असतो आणि त्यामुळे तो आनंद मावळतो. इथे तो नाही आहे. हा शाश्वत आनंद हवा असेल तर या सगळ्या गोष्टींमधून तो आनंद प्राप्त होणार नाही असं स्पष्टपणानं समर्थाने आपल्याला सांगितलं. मग आता तो आनंद प्राप्त होण्यासाठी नेमकं काय करायला हवं? पहिलं पिंडज्ञान म्हटलं आहे. तर शरीरासंबंधीचे आपले पिंडज्ञान विचार केला तर पंचकोशांचा विचार असतो. सगळे आपल्याला माहिती आहे. इथे काही मोठं फार त्याच्याबद्दल विचार करायला. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, हे पाचही जे कोश आहेत म्हणजे एकात एक असा सूक्ष्म तरल असा त्याचा पुढे पुढे होतो. किंवा पिंडाचा किंवा शरीरशास्त्राचा आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर निरोगी राहणं, अल्प खाणं, वेळा सांभाळणं, आपल्या शरीराची काळजी घेणं, तर यांनी शरीर स्वस्थ राहतं, आरोग्य संपदा मिळते. पण तरीही पिंडज्ञानाने समाधान मिळते. असं पण म्हणतो ना की हे मला 10 वर्षापूर्वी ही गोष्ट चालत होती पण आता नाही चालत. म्हणजे शरीरासंबंधी काय झालं तर हा जो काही बदल झाला तो बदल होणारच. शरीराचा जसं जसं कालावधी जातो तसं ते यंत्र आहे. त्यामुळे त्या यंत्रामध्ये तसंच्या तसं नीटपणाने वापरत असलं की ती काळजी घेत असली तरी देखील त्याच्यात बदल होणारच आहे. त्यामुळे ते पिंडज्ञान आहे किंवा शरीरशास्त्र हा काही आपल्याला समाधानासाठी उपयोगी होणारी गोष्ट नाही. आपण किती जरी देहाची काळजी घेतली म्हणजे घ्यायचीच असं नाही की ते आनंदाचा समाजाचा भाग नाही, मग कसंही वागवलं तरी चालेल असा अर्थ बिलकुलच नाही आहे. परंतु
ते करत असताना आपल्या लक्षात येईल की हा काही मोठा आनंदाचा समाधानाचा विषय नाही. हां, शरीर मात्र खलु धर्मसाधनम, जे काही आपल्याला करायचं आहे तो नरदेह मिळालेला आहे, त्यामुळे आपण करणार आहोत, तर त्याच्यासाठी ते नीटपणाने ठेवायचं आहेच, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. पण तरी देखील आपल्याला त्या आनंदाचा म्हणजे शाश्वत आनंदाचा विषय या देहाच्या संदर्भात मिळणार नाही. दुसरं असं की या शरीराच्या संबंधी आपण म्हणूया किंवा संबंधसृष्टी संबंधी, फक्त पिंडज्ञानीचं असं नाही तर संबंधसृष्टीच्या संबंधी, किंवा आता पुढे योगज्ञान वगैरे आलं आहे किंवा यज्ञयाग, सगळे जे की 5 कारणं आपल्याला दिलेत, अगदी आपल्याला उपलब्ध असणाऱ्या सुखोपभोगांचा सुद्धा त्याग असं पण म्हणतात. त्यांनी शाश्वत आनंद मिळणार आहे का? म्हणजे सुखाच्या उपभोगाने आनंद मिळत नाही हे तर झालंच आहे, पण सुखोपभोग आहे त्याचा त्याग केला तर आनंद मिळतो का? तर तोही मिळत नाही. मग ह्या सगळ्यावरील गोष्टी नको आहेत असं म्हणायचं का? तर नाही, या सगळ्या गोष्टी हव्यात, सगळं करायला हवं आपल्याला. असं काही ते सगळं टाळून मिळणार आहे आनंद असंही नाही आहे. प्रापंचिक जे काही स्वास्थ्य आहे किंवा आपलं शरीरधारण आहे, आरोग्य आहे, या सगळ्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान हवं, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायलाच हव्यात. आपल्याला ज्या शाश्वत आनंदाचा, मुक्तीचा, मोक्षाचा, आत्मज्ञानाचा विचार आपण करतोय, त्याच्यासाठी लागणारी जी गोष्ट आहे ती समर्थ सांगतायत. ते जे ज्ञान, ते जे आत्मज्ञान आहे, त्याच्यासाठी हे ना बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दले जे काही प्रापंचिक आपल्या जो कौशल्य असतात त्यांनी आपल्याला प्राप्त होईल. काय चालतं, काय नाही, काय योग्य, काय अयोग्य आपल्याला कळतं, या गोष्टी आपण सहज करू शकू. ते झालं प्रापंचिक कौशल्य. आपल्या प्रपंचामध्ये आपण वापरत असणारं सगळं जे काही कौशल्य पणाला लावलं तर या बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील. इथला जो समाधान शब्द आहे तो वेगळा आहे आणि तो महत्त्वाचा आहे. ते समाधान मिळायला हवं असेल तर या बाकीच्या गोष्टींनी होणार नाही, अगदी कुठल्या कलांनी पण होणार नाही. ते सगळं जे समाधान आहे ते क्षणिक, ज्याला म्हणतो तसं क्षणिक समाधान आहे. आता हे जर असं आहे तर मग म्हणजे अगदी 2 कलाकार जरी धरले ना तर खरं म्हणजे 2 कलाकारांनी आपापली कला कशी मिळवली किंवा त्याच्यातला आनंद एकमेकांना दिला तर किती चांगली गोष्ट आहे ना. पण तिथे सुद्धा असा शाश्वत आनंद मिळत नाही. म्हणजे एखादा कलाकार दुसऱ्या कलाकाराचा द्वेष करतो असं आपल्याला दिसतं किंवा स्पर्धा असते त्याच्यात. तर अशा सगळ्या गोष्टी बघितल्या की तो की समाधानाचा भाग होत नाही, आनंदाचा भाग होत नाही. म्हणून ही पण गोष्ट नाही तर 14 विद्या 64 कला आपल्याकडे आहेत, त्या सगळ्या आत्मसात कराव्यात असं पण आपण म्हणतो. पण तरी देखील शाश्वत आनंदाचा विचार केला तर ह्या काही पुरेशा नाहीत असंही आपल्याला सांगता येतं. योगयाग सिद्धी किंवा योगज्ञान ज्याला म्हणतो त्याचा जर विचार केला तर त्याला त्याच्यातून हे कायमचं समाधान मिळेल का? तर नाही मिळणार. हां, त्याच्यातून चित्ताची प्रसन्नता राहील. शेवटी योगाचा अभ्यास करणारी जी मंडळी आहेत त्यांचे चित्तवृत्ती निरोधा असं म्हणतात. त्यामुळे योगाच्या अभ्यासाने देहही चांगला राहील, मन चांगलं राहील, चित्तवृत्ती चांगल्या राहतील. अगदी बरोबर आहे. पण तरी देखील हा जो अखंड समाधानाचा, अखंड समाधीचा, परमसमाधीचा हा जो अनुभव आहे तो अनुभव या योगाच्या साह्याने सुद्धा मिळणार नाही. एक आपण लक्षात घेतलं तर यज्ञयागादी जी कर्म आहेत त्या यज्ञयागादी कर्मामध्ये आत्ता यज्ञ नसले तरी महाभारत कालामध्ये किंवा रामायण कालामध्ये यज्ञाच्या बद्दलच्या कितीतरी गोष्टी आपल्याला माहिती आहेत की पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा, अश्वमेध यज्ञ करायचे. काहीतरी कामना मनात ठेवून ती कामना पूर्ती व्हावी यासाठी असं यज्ञ काय किंवा यज्ञामध्ये सगळी सामग्री गोळा करणं, तो योग्य पद्धतीनं यज्ञ करणारा तो ऋत्विज मिळवणं, अशा सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी करून आपल्याला अपेक्षित असणारं समाधान तर आपल्याला अपेक्षित असणारी कामना कदाचित पूर्ण होईल, पण ज्याला समाधान मिळतं, समाधान म्हणतोय आत्ताच्या श्लोकामध्ये, ते समाधान मिळेल याची काही खात्री नाही. जाता जाता आपल्याला महाभारतातल्या एका प्रसंगाची आठवण करून देते. किती असतं की काय या यज्ञयागाने अशा प्रकारच्या शांतीचा आपल्याला अनुभव मिळणार नाही. तर आपण धर्मराज युधिष्ठिराचं नाव घेतो, नावच मुळी धर्मराज आहे, मी त्याच्या बाबतीत खरं काय म्हणावं. पण भगवंतांनी ना त्याच्या बाबतीत सुद्धा एक मुद्दाम प्रसंग घडवला. आपल्याला शाळेमध्ये असताना धडा होता, अनेकांना मी प्रसंग सांगितला की आठवण होईल. तर त्या धर्मराज युधिष्ठिराला सुद्धा त्यांनी जेव्हा यज्ञ केला आणि कितीतरी लोक, किती ब्राह्मण, किती ऋषी मुनी त्या यज्ञयागासाठी आलेले होते आणि सगळ्यांना अगदी तृप्त करत होता धर्मराज युधिष्ठिर. जे जे हवं आहे ते दान देत होता, सगळं चालू होतं. आणि कळत नकळत कुठेतरी धर्मराज युधिष्ठिरच्या मनात सुद्धा मी हे करतोय हा मीपणा आला आणि हे भगवंतांनी जाणलं
आणि भगवंतानी त्या यज्ञाच्या ठिकाणी, यज्ञाच्या मंडपामध्ये एक छोटासा प्रसंग घडवला. काय झालं की एक पंगत उठली आणि दुसरी आता बसणार, तेव्हा ते सगळं जे काही आवरणं चाललेलं होतं त्या वेळामध्ये एक मुंगूस आला त्या मंडपामध्ये, आणि त्या पंक्तीचं जे काही अन्न हे केलं, सांडलं होतं त्याच्यात तो लोळला. आणि तो वेगळाच मुंगूस होता, त्याचं अर्ध अंग सोनेरी होतं आणि अर्ध अंग त्याचं साधं होतं. आणि हे दृश्य पाहिल्यावर आश्चर्य वाटलं धर्मराजाला की हा काय प्रकार आहे, असा मुंगूस कधीच पाहिला नाही. आणि त्यांनी चमकून भगवंताकडे पाहिलं. कृष्णाने, आपल्याला माहितीच आहे भगवंताचं एक छान आहे की भगवंत समोर असणारा माणूस कुठल्याही विवंचनेत असू दे, कुठलाही त्याच्याकडे प्रश्न जो आहे हा आपला स्माईल देतो. तो अर्जुन बिचारा विषादयोग घेऊन त्याच्यासमोर आला, यांनी स्माईल दिलं. आता सुद्धा धर्मराज युधिष्ठिराने वेगळंच पाहिलं चित्र की अरे हा काय मुंगूस, याचं अर्ध अंग सोनेरी काय, अर्ध अंग साधं काय, तो लोळतोय आपल्या पंक्तीत अशा सांडलेल्या अन्नकणामध्ये. म्हणून त्यांनी भगवंताकडे पाहिलं आणि भगवंताने अगदी छान हसून जागृत केलं. आणि मग मात्र मनुष्यवाणीमध्ये म्हणूया, तो मुंगूस म्हणाला की मी अमुक अमुक ठिकाणी ऋषींच्या घरी गेलो होतो आणि तिथल्या अन्न मला मिळालं, पण त्यांनी माझं अर्धांग सोनेरी झालं आणि हे उरलेलं अर्धांग पुन्हा मला सोनेरी करायचं आहे. तर ते कुठे होईल सोनेरी? तर खात्रीने मला असं वाटतं की धर्मराज युधिष्ठिराच्या यज्ञामध्ये माझं अंग सोनेरी होईल, या आशेनं मी आलो. आता उरलेला काय कथाभाग सांगायची आवश्यकता नाही. धर्मराज युधिष्ठिराला कळलं की ही आशा, म्हणजे ही इच्छा त्याच्या मुंगुसाची आहे आणि माझ्या या अशा यज्ञाच्या कार्यक्रमामध्ये माझं अंग सोन्याचं उरलेलं होईल अशा अपेक्षेने तो मुंगूस आलाय. झालं तर नाही आहे. याचा अर्थ काय, माझी जी यज्ञाची सगळी संकल्पना आहे ती नीटपणे झाली नाही, कुठेतरी ती मी केली हा अहंकाराला. आणि आत्ता जे आपण ही सगळ्या पाची कारणं पाहिली आणि त्या पाची कारणामध्ये खऱ्या अर्थाने शांतीचा, आनंदाचा, समाधानाचा आपल्याला लाभ होत नाही असं जे बाबा समर्थ आपल्याला सांगतात. याचा अर्थच तो आहे की ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी अहंकार येतो. अगदी आपण कलाकारांचं उदाहरण मगाशी घेतलं, त्याच्यात पण आपल्या लक्षात येईल अहंकार आडवा आला की त्याच्यातून शांतीचा, आनंदाचा, समाधानाचा भाग मिळत नाही. अगदी यज्ञागादी कर्म जरी म्हटलं म्हणजे ती कर्म किचकट आहेत, त्या कर्माची तयारी खूप लागते, त्याची काहीतरी कामना असते, ती कामना पूर्ण करण्यासाठी ती असतात, त्यामुळे समाधान असण्याचा प्रश्नच नाही. असं सगळं होईलच, पण तरी देखील खरा जर विचार केला तर ह्या पण गोष्टी काही शांती, आनंद, समाधान देण्याचं नाही. दुसरं असं की आणखीन एक 5वा विषय तरी सांगितला की निरनिराळे विषय असतात त्या विषयांचा रसिकतेनं आपण उपभोग घेतो, छान ऐश्वर्यात राहतो, लोकांच्या दृष्टीने आपला आनंद येतो, खूप समाधान आहे. आणि खरं म्हणजे लोकांच्या दृष्टीने काय, तुम्ही आम्ही सुद्धा असा विचार करतो की ह्याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे, खरंच समाधान आहे. आणि त्या अशा प्रकारच्या लोकांच्या जीवनाचं आकर्षण त्याला पण वाटतं. असं सगळं आपण बघतो, म्हणजे त्याला आपण ऐश्वर्य म्हणतो. त्या ऐश्वर्यामध्ये समाधान असतं असं वाटणं काही चुकीचं नाही, पण आपण जर विचार केला तर आपल्याला कळतं की खरंच ऐश्वर्यामध्ये असं समाधान असतं का हो? ऐश्वर्य आहे म्हणजे तो माणूस समाधानी आहे का हो? तर तसंही नाही आहे. नाना प्रकारच्या किती त्यांना ताळ असतात, मनाला किती गोष्टी असतात, किती प्रकारचे देहाला रोग असतात, किती गोष्टी असतात, काही सांगण्यासारख्या असतात, काही न सांगण्यासारख्या सुद्धा असतात. त्यामुळे तिथे पण समाधान असतं असं आपल्याला म्हणता येते. बरं, समजा असं आहे की संसाराचे जे हे व्यापताप आहेत हे समजा लक्षात आले आणि कोणी जर म्हटलं की चला याच्यातून मुक्तता हवी असेल तर आपण आपलं इथून जावं आणि ऋषीमुनी खरे समाधानी, आनंदी, मग त्यांच्यासारखं रानावनात जाऊन राहावं, तर अशा माणसाला समाधान मिळेल का? तर नाही मिळणार. म्हणजे ते जर वैतागून गेलेले असतील प्रपंचामध्ये तर त्यांना काही त्या वनामध्ये जाऊन ऋषीमुनींनी ज्या निष्ठेनं, ज्या प्रेरणेनं सगळ्या या गोष्टींवरती बाजूला करून निष्ठेने तपश्चर्या केलेली असते तशी तपश्चर्या ह्याच्याकडून होणार नाही. आणि मग उगाचच हेकटपणा वाढेल, संताप वाढेल, धड प्रपंचही धड नाही आणि टेकले पण धड नाही अशी परिस्थिती होईल. म्हणजे ते सगळं त्रासदायकच होईल. याचा अर्थच असा आहे की या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या काही खऱ्या अर्थानं आपल्याला आनंद देणाऱ्या नाहीत असं म्हणताय. ज्ञानेश्वर माऊली तर या योगाच्या वाटांना तर सांगूनच टाकलेलं आहे. योग आपण हरिपाठ म्हणतो त्याच्या योग याग निधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी लंब धर्म असं सांगून टाकलं होतं. हे काय योगयाग करणं म्हणजे काही मोठा यज्ञ करणं आणि हे करणं हा काही मोठा खरा मार्ग नव्हेच. किंवा योगाच्या वाटा जे निघाल सुभटा त्यांनी सांगितलं आहे, तर या दुःखाच्याही वाटा भागाला असं जर कोणी करायला गेला ना तर भलतंच काहीतरी होतं. वैतागून संसाराला वैतागून गेलाय तर तिथे काही मोठा फार आनंद मिळण्याची शक्यताच नाही असं आहे. मग आता याला उपाय काय?
तर श्लोकामधला लगेच पुढली वळ म्हणजे आपण विषयच तो चाललेला आहे की सज्जनाचे निसंगी समाधान ते केवळ काय तर सज्जनाच्या संगतीनंच समाधान होणार आहे. दुसऱ्या कुठल्या गोष्टी होणारच नाही. केवळ सत्संग हाच एकमेव समाधान मिळवण्याचा प्रभावी उपाय आहे असं सांगितलं. असं काय विशेष आहे सत्संगामध्ये? तर खरं आहे विषय. कारण सत्पुरुषांचं जीवन, संतांचं जे जीवन असतं ते अत्यंत सात्विक असतं, आनंदी असतं, नीतिमान असतं. आणि त्यामुळे त्यांच्या बघा आपण असं म्हणतो की संतांच्या बोलण्याचं राग येत नाही. तुम्ही आम्ही काही बोलायला लागलो तर आवडणार नाही लोकांना ना. पण संतांचे ते स्वतः निष्पृह असतात, स्वतः प्रेमळ असतात. त्या संत जे सांगतात ते लोकांना सहज पटतं आणि मग त्यांच्या संगतीत राहावं. एकूण समाजाचे आदर्श म्हणून आपण सज्जनांच्याकडे पाहतोय. त्यांचं आचरण पण तसंच असतं आणि म्हणून संतांच्या संगतीत राहिलं तर ते एकमेव आपल्याला समाधानाचा, शांतीचा आनंद देणारे आहेत असं लक्षात येईल. दुसरं असं की एक अशी एकनिष्ठता, भगवंताविषयीची जी एकनिष्ठता आहे ती त्यांच्यात असते. म्हणजे त्यांच्या सहवासामध्ये राहिलं तर साधकाला या सगळ्या गोष्टी सहज कळतील. सत्पुरुष या साधकाला म्हणजे काय बरोबर काय चूक हे आपल्या कृतीनं दाखवतात. सगळ्या गोष्टी काही शब्दांनी सांगायला लागतात असं नाही. संतांचा सहवास मिळाला की काय बरोबर काय चूक हे सहज कळतं साधकाला, सांगावं पण लागत नाही. अडचणी काही आल्या समजा तरी देखील उपाय काय हे सुद्धा संतांच्या सहवासात राहिलं तर अगदी सहजपणानं साधकाला कळतात. इतकं ते संत सहवासाचं महत्त्व आहे. साधनेतून पण कळतं, पण सज्जन सहवास, संत सहवास याच्यातून कळतं. संत कसे संयमी राहतात तो संयम कळतो. संतांचा जो सातत्याने चालणारी साधना आहे ती साधना त्यांना कळते. आपण काहीतरी करतोय असा भाव त्यांच्याजवळ नसतो, ते त्यांना कळतं. किती उदाहरणं अशी असं वाटतंय की आता हे सांगावं पण त्याची आवश्यकता नाही हवी. आपण अनेक उदाहरणं पाहिली की लोकांचं लक्ष असतं संतांच्या संगतीत राहावं, पण संत ओळखता पण आला पाहिजे ना. मग संत ओळखण्यासाठी काय आहे तर संतांचं इतकं शुद्ध स्वच्छ आचरण असावं लागतं. कारण त्यांच्या बारीकसारी गोष्टींकडे लक्ष असतं. मी आचार्यांची मला आठवण होते, शंकराचार्य 5 घरी भिक्षा मागायचे आणि त्या 5 घरी भिक्षा मागताना काही त्यांची काही आदल्या दिवशी ठरलेली नसायची कोणाच्या घरी भिक्षेला जायचं. ते जी काही ज्या गावामध्ये ते असतील, ज्या वस्तीमध्ये असतील त्या रांगेत असणाऱ्या 5 घरी जायचे. तर एक दिवस काय झालं, ते 5 घरी भिक्षा मागत होते. लोकांचं लक्ष असतं बरं का, अगदी शिष्यांचं पण लक्ष असतं. तर मग भिक्षा मागताना एक दारूचा गुत्ता आला. यांना विचारायला काहीच नाही. आचार्यांना ते घर आहे का काय दुकान आहे का काय तिथे मिळतं, दूध मिळतं का दारू मिळते, त्यांना काहीच नाही. ते त्यांच्याच भावविश्वास. आणि मग त्या एका संबंधित दुकानातल्या माणसाने सांगितलं की अहो तुम्हाला द्यायला माझ्याकडे काही नाही आहे, मी जे विकतो ते मला देता नाही येणार. तर तेव्हा तुम्ही जे काही तुमच्याजवळ ते द्या. आता आचार्यांनी तरी काय करावं, अंतर्ज्ञानी असणाऱ्या आचार्यांनी बहुधा शिष्याला समजावं यासाठी घडवलेला सुद्धा हा प्रसंग असेल. आणि मग त्या माणसाने पण विचार केला की आता ह्याला काय सांगावं, म्हणून त्या मंडळीत दारूच टाकली. यांनी सुद्धा पाणी पितोय का दूध पितोय का दारू पितोय ना काहीच कळलं नाही, पिऊनच टाकली. लक्ष होतं. आणि मग लोकांनी तो आश्चर्य वाटतं, काय कमाल आहे, आपण ह्यांना इतक्या संत पदवीला आचार्य पदवीला ठेवले दारू पिले, असं चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी 5 घरी गेले. त्या 5 घरांमध्ये एक काचेचा कारखाना होता. असा नुसता तप्त तो काचेचा रस असा उकळत होता. मोठी कढई होती आणि कढईत तो रस उकळतोय. तिथल्याही संबंधित मंडळी सांगितलं इथे काही अन्न हे नाही आहे, कढईत काही अन्न चाललेलं नाही आहे, हा काचेचा तुमच्याकडे जे आहे ते वाढा. आणि काही नाही, त्या माणसाने त्या कढईतला तो काचेचा रस त्यांच्या कमंड टाकला. यांनी तोही कडकडीत गरम असला उकळता रस प्राशन केला. तेव्हा कळतं की ही मंडळी कशी आहे. त्यांना सगळ्यामध्ये तो जो समाधानाचा, आनंदाचा, शांतीचा अनुभव त्यांनी घेतलेला असतो ती ओळखता येत नाहीत. म्हणजे काही वेळा या अशा प्रकारच्या गोष्टी घडवाव्या लागत असतीलही त्याशिवाय संतत्व प्राप्त होत नाही असं म्हणायला लागेल. पण अशा गोष्टी पाहिल्या ऐकल्या की कळतं की हा जो काही समाधानाचा, शांतीचा अनुभव आहे तो अशाच संतांच्या सहवासात आपण घेऊ. त्यांचा जो संयम आहे, त्यांचा जो म्हणजे सर्वांशी समानतेनं वागण्याचा गुण आहे, हा गुण आपण घेतला. तो जो संतांचा सहवास आहे तो आपल्याला हवा आहे असं समर्थांनी या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय. आता आपल्या लक्षात आलं असेल की आधीचं पिंडज्ञान, तत्वज्ञान, तानमान, योगयाग वगैरे वगैरे, भोगत्याग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या ईश्वर प्राप्तीला पूरक नाहीत, पुरेशा नाहीत.
म्हणजे ह्या कराव्या त्या करायच्या नाही तसं नाही आहे, पण यांनी ईश्वरप्राप्ती होईल का तर त्या पुरेशा नाही आहेत. ते साधनेचे विविध प्रकार आहेत, साधना पद्धती आहेत. त्याच्यात चूक झाली तर त्याचा जो काही हे करावं लागतं ते भोगावं लागतंच. आणि त्यामुळे खरा समाधानाचा, खरा आनंदाचा उपाय काय, खरं काय होईल तर ते फक्त सज्जनांच्या संगतीत होईल असं खात्रीपूर्वक समर्थ आपल्याला सांगतात. पुढला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये आता पुढल्या आणखी काही उपाय दिले. ते 5 तर झाले. आता म्हणतात महावाक्यपतत्वादिके पंचीकरणे, खुणे पाविजे संत संगे विवरणे. सगळीकडे संतांचंच महत्त्व, संत सहवास हाच आपल्याला दिलाय. आणि 154 तत्वात तर अगदी पंचीकरण काय, महावाक्य पण सांगितले आहेत. या सगळ्या खुणे पाविजे संत संगे विवरणे. द्वितीय एसी संकेत तो दावीज येतो, तर या सांडुळी चंद्रमा भावीज येतो. पहिल्या 2 ओळीमध्ये संत संगच हवा, बाकी काही नको. मग त्याच्यात ती महावाक्य, तत्वज्ञान पण नको, पंचीकरण पण नको, म्हणजे ते पुरेसं नाही. आणि दुसऱ्या 2 ओळीमध्ये, 3ऱ्या आणि 4थ्या ओळीमध्ये त्यांनी आपल्याला एक दाखला पण दिलाय, दृष्टांत पण दिलाय. दोन्हीचा विचार आपण करू. आपण पाहिलं की त्या संतांची किंवा सज्जनांची एक उपदेशाची पद्धत आहे, ती आपल्याला समर्थ या श्लोकात समजावून सांगतात. ह्या महावाक्यांचा उपदेश पण कोण करताय तर संतांच्या मुखातून, सज्जनांच्या मुखातूनच आपण महावाक्यांचा उपदेश ऐकतोय. खरंच आहे. तत्वज्ञानाचा सगळा विषय संतांच्या ग्रंथातूनच आपल्याला वाचायला, ऐकायला, शिकायला मिळतोय. किती देह, आपण आपला स्थूल देह आपल्याला कळतो, मग सूक्ष्मदेह, कारणदेह, महाकारणदेह, पिंडज्ञान, म्हणजे पिंडी तेच ब्रह्मांडी, अशा सगळ्या गोष्टी आपण संतांच्या साहित्यातून अभ्यासतो. हे जरी किती असलं तरी त्या ब्रह्माची जी खूण पटायला हवी, ती आत्मवस्तू जी कळायला हवी, ते जे स्वरूप आहे ते जे आपल्याला कळायला हवं, ते अशा पुस्तकांच्या ज्ञानांनी आपल्याला प्राप्त होत नाही. तो जो काही तो अनुभव आहे, आपण आधीच्या श्लोकात पण हा विचार पाहिला की तो प्रचितीची गोष्ट आहे, अनुभवाची गोष्ट आहे. त्या नुसतं संत साहित्यामधल्या गोष्टी वाचून आपल्याला कळला नाही. आता हा अनुभव कसा घ्यायचा तर सद्गुरू संकेताने घ्यायचा. सद्गुरू जे सांगतायत त्यातला संकेत लक्षात घ्यायचा आणि त्यांनी आपल्याला तो अनुभव मिळवायचा आहे. त्याच्यासाठी त्यांनी आपल्याला, समर्थाने आपल्याला 2 ओळीमध्ये एक संकेत दिलाय. माहितीच आहे आपल्याला की द्वितीयची जी चंद्रकोर आहे अगदी बारीकशी असते, प्रतिपदेला चंद्रकोर आहे, द्वितीयची आणखी चंद्रकोर बारीकशी, आणि मग ती चटकन आकाशात आपल्याला दिसत नाही. मग आपल्याला काय करावं लागतं की समजा एखाद्याला दिसली तर तो दुसऱ्याला कशी सांगेल, तर तो म्हणतो अरे ती बघ, ते झाड बघितलंस का, ती झाडाची ती उजवीकडे फांदी गेली बघ, त्या फांदीच्या टोकाकडे बघ, आणि त्या टोकातून सरळ बघ, तिथे तुला ती आकाशात चंद्रकोर दिसेल, असं तो वर्णन करतो. आणि मग ज्याला दिसली आहे त्यांनी वर्णन केलं की या दुसऱ्याला पण ती कळते. एकदा का ती चंद्रकोर दिसली की मग ह्या ज्या खुणा आहेत ना, फांदीच्या, पानाच्या वगैरे, या खुणांची काही गरज नसते. काय सुंदर दाखला संत मंडळी देतात की खुणा कुठपर्यंत, ते दिसत नाही तोपर्यंत. ते दिसलं की मग या खुणांची काहीच गरज नाही, मग ती झाड, ती फांदी, ते पान, काही त्याची आवश्यक नाही. अगदी तसंच आहे. या ब्रह्मज्ञानापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आहेत बरं का. संतांच्या साहित्यामध्ये महावाक्य आहे, महावाक्याचे उपदेश आहेत, निरनिराळ्या गोष्टी ते आपल्याला सांगतायत. तर ह्या सगळ्या खुणा आहेत झाडाच्या. एकदा ती द्वितीयची कोर दिसली की या खुणांचा काही आपल्याला जरूर नाही आहे. तसं आहे ते परब्रह्म दिसण्यासाठीच्या या सगळ्या महावाक्य वगैरे खुणा आहेत. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे. आणि मग एकदा का त्या साधकाला, त्या मुमुक्षूला तो चंद्र दिसला की मग झालंच. मग परब्रह्म त्याला कळल्यानंतर या महावाक्यांचं काम संपतं. थोडा आपण विचार करूया महावाक्य, तत्वादिक आणि पंचीकरण किंवा संत हे विवरण जे केलेलं आहे ते काय आहे. तर महावाक्य आपल्याला माहिती आहे ती 4 जे वेद आहेत त्या प्रत्येक वेदाचं एक महावाक्य आहे. अर्थ म्हणाल तर सगळ्याचा तसं म्हटलं तर सारखाच आहे. महावाक्यांचे विवरण हे मुख्य ज्ञानाचे लक्षण, शुद्ध लक्षांश आपण वस्तूचं आहे. खरं म्हणजे ब्रह्मवस्तूचंच वर्णन आहे. 4 वेदांच्या महावाक्यामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते ब्रह्मवस्तूचं म्हणजे आत्मवस्तूचं, आत्मज्ञानाचं, स्वरूपाचंच वर्णन आहे. बरं, इतकं छान थोडक्यात आहे. ऋग्वेदाचं महावाक्य काय, प्रज्ञानम ब्रह्म, व्याख्या करून दे. प्रज्ञानम ब्रह्म. यजुर्वेदाचं अहम ब्रह्मास्मी, मी म्हणजे काय तर ब्रह्म. किंवा सामवेदाचं काय, तत्वमसी, ते तूच आहेस. आणि अथर्वयाचं अयम आत्मा ब्रह्म. अशी ब्रह्माची व्याख्या 4 वेदांनी केलेली आहे. त्याची ती महावाक्य आहे.
म्हणजे थोडक्यात चारही वेद आपल्याला ब्रह्मस्वरूप काय आहे ते समजावून सांगतायत. आता असं जर आहे तर त्या व्याख्येचं किंवा त्या तत्वा विवरण करायचं म्हटलं तर सगळ्याचं सारखंच आहे. पण त्याच्यात त्यांनी असं म्हटलं शुद्ध लक्षांश शब्दांच्या अर्थाकडे तत्वमसी तू तेच आहेस, अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे, हे झाले वाच्यार्थ. पण मी ब्रह्म आहे म्हणजे अहम म्हणजे कोण, ब्रह्म म्हणजे काय, असा जर विचार केला तर या एवढ्याशा 3 दिसणाऱ्या शब्दांमध्ये काय भरलेलं आहे हे सगळं आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तत्वमसीमध्ये हे जे काही शुद्ध ब्रह्म आहे म्हणजे ईश्वरत्व आहे, शुद्ध चैतन्य आहे, आणि शुद्ध ब्रह्म जे त्वम आहे म्हणजे त्या थोडंसं मलिनता त्याला म्हणजे जीव. आता आपण आपल्यापुरता विचार केला झाला तर हा नश्वर असणारा देह आणि त्यात शाश्वत असणारं ब्रह्म या दोन्हीचा विषय आहे. पण हे काही वाच्यार्थाने आपल्याला कळणार नाही आहे. तत्वमसीमध्ये हे शुद्ध ईश्वरत्व आणि मलिन जीवत्व आणि हे दोन्ही तूच आहेस असं सगळं कसं कळणार. आणि म्हणून तत्वमसी, तत् आणि त्वम हे सगळे शब्द हे किंवा ही पदं म्हणूया त्या वाक्यातली तत्वमसी, तत् आणि त्वम ही वाक्य ही पदं ह्याचा आपल्याला लक्षार्थ पाहावा लागतो. जे कोणी मराठीची पदवीधारक मंडळी असतील त्यांना आपल्याला एक भाषाशास्त्राचा पेपर असायचा तर त्याच्यामध्ये हे वाच्यार्थ लक्षार्थ म्हणजे काय हे सांगितलं जायचं. आपल्याला सहज कळतं की वाच्यार्थ म्हणजे काय, जे आपण बोललोय तसं कळलं. म्हणजे अगदी साधं आहे, ते पुस्तक द्या हो म्हणजे पुस्तक म्हणजे काय आणि देणं हे आपल्याला कळलं, त्याच्यात वेगळं काहीच नाही आहे. तो जो वाच्यार्थ आहे तोच खरा अर्थ आहे त्याला वाच्यार्थ म्हणायचं, बरोबर आहे. मग लक्षार्थ म्हणजे काय, तर लक्षार्थ म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अनेक गोष्टी घालाव्या लागतात. उदाहरणार्थ मी नेहमी उदाहरण देत असते, दारावरून भाजी गेली, तर दारावरून भाजी गेली असं वाच्यार्थ करून चालेल का, दारावरून भाजी जाणार आहे का, तर नाही. आपल्या दरवाजा पुढे रस्ता आहे, त्या रस्त्यावरून भाजीवाला गेला आहे, त्या भाजीवाल्याची टोपली आहे, त्या टोपलीत काही भाज्या आहेत, हे सगळं गृहीत धरलेलं आहे आपण दारावरून भाजीवाला गेला याच्यामध्ये. तर लक्षार्थ म्हणजे काय, तर ते फक्त शब्दांच्या अर्थाकडला विचार करून पुरत नाही. सांगण्याचा मुद्दा काय, तर त्याचा वेगळा अर्थ घ्यावा लागतो. 3 प्रकारांनी वाच्यार्थ आणि लक्षार्थामधला फरक असतो. आपल्याला काही फार खुलात जायची आवश्यकता नाही, पण इथे वाच्यार्थाचा उपयोगच नाही. दारावरून भाजी गेली ह्याच्यात जो शब्दशः येणारा अर्थ आहे तो काही पुरेसाच नाही आहे, तर तो नाहीसाच झाला, त्याचा विचारच करायला नको. मग काय करायचं, ते सोडायचं नाही आहे. विचार करायचा नसला तरी मूळ जी कल्पना आहे दारावरून भाजी गेली तर त्यातली जी कल्पना आहे ती आपल्याला घ्यायचीच आहे. ती म्हणजे वाच्यार्थ न सोडता आपल्याला लक्षार्थ समजून घ्यायचा आहे. वाच्यार्थाबरोबर अधिक काहीतरी अर्थ आपल्याला जोडायचा आहे. हे सगळं करावं लागतं. महावाक्याचा अर्थ लावताना उदाहरण म्हणून फक्त आपण हे घेऊया. तत्वमसीचा विचार असा करावा लागतो, तत्ते त्वम तू, ते तू आहेस म्हणजे काय, असा जर विचार केला तर तो लक्षार्थ समजून घ्यावा. आधी घ्यायचे वाच्यांश, मग ओळखीचे लक्षांश, लक्षांश पाहता वाच्यांश असेल कैसा, मग तो वाच्यांश बाजूला आहे. जसं मगाशी आपण पाहिलं की ती कोर दिसली की मग ती कोर दिसण्यासाठी ज्या खुणा होत्या त्या गेल्या. तसं एकदा आपल्याला ते तत्व कळलं, तो जो काही तो आत्मज्ञान ब्रह्मज्ञान आहे ते कळलं, तर मग त्याच्या ज्या खुणा आहेत त्याची काही आवश्यकता नाही आहे. मग ते पहिलं पद तत्, दुसरं पद म्हणजे तत् म्हणजे ईश्वर, आणि मग ते तत् म्हणजे काही त्याची काही करण्याची आवश्यकता नाही. किंवा ते त्वम म्हटलं तर ते तू म्हणजे कोण, तर ते ईश्वरत्व म्हणजे काय, मग त्याच्यासाठी तो स्वसंवेद्य ब्रह्म आत्मा स्वरूप हे सगळे शब्द म्हणजे काय, काही करावं लागणार नाही. किंवा ज्याला आपण तत्त्वम म्हटलं तर ते तू आहेस ना, मग ते तू म्हणजे कसा, मग तू देहधारी आहेस का, तू स्थूल आहेस का, त्या तूमध्ये तुझं कर्तृत्व भोक्तृत्व अशा सगळ्या गोष्टी आहेत का, हे सगळं काही पाहावं लागत नाही. असा त्याचा अर्थ. हाच त्वम म्हणजे तू हा देहधर्मी आहे का, मग देहधर्म म्हटला की मग त्याचं शरीर मन इंद्रिय असं सगळं वेगळं आहे. मग त्याच्यातलं कुठं त्याच्यात आत असणारं चैतन्य नरदेह असेल तर तोच हे करू शकतो. मग तो कुटस्थ म्हणजे काय, मग तो जीवात्मा, मग जीवात्मा म्हणजे काय, मग तो क्षर आहे का अक्षर आहे, किती प्रश्न आपल्याला त्या तत्वमसीमध्ये लावावे लागतात. आणि मग त्याला आपण लक्षार्थ असं म्हणू. त्यामुळे तत्पद म्हणजे काय, त्वमपद म्हणजे काय, दोन्ही ठिकाणी एकच गोष्ट कशी आहे, तेच तू आहेस अशी हे जे पद आहे ते म्हणजे ते आहे, तेच तू आहेस असं सांगायचं आहे. म्हणजे या दोन्ही पदांमधलं ऐक्य सांगायचं आहे. शब्द वेगवेगळे आहेत
तत् आणि त्वम शब्द वेगळे आहेत. तत् म्हणजे ते आहे, त्वम म्हणजे तू आहेस, आणि हे दोन्ही एकच आहे असं सांगायचं आहे. हे सगळं समजणं ही फार मोठी अवघड गोष्ट आहे. त्याच्यासाठी आपल्याला या निरनिळ्या खाणाखुणा सगळ्या करणार आहे. हे लक्षांश अनुभवणे, येथे नाही वाच्यांश बोलणे. मुख्य अनुभवाचे खोडे वाचारंभ केसा. सगळं अनुभवाची गोष्ट आहे. याच्यात काही वाच्यार्थ लक्षार्थ पुरेसा नाही, सगळा अनुभवाचा भाग आहे. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश एवढाच की आपल्या श्लोकात जे तरी म्हटलेलं आहे की महावाक्य, या महावाक्याचा उपयोग खऱ्या आनंदासाठी समाधानासाठी होणार आहे का, तर नाही होणार. संतांच्या संगतीचा काय लाभ होईल, तर काही महावाक्यांचंही काही करावं लागणार नाही. त्या संत साहित्यामध्ये आपल्याला आपोआपच या गोष्टींचा अर्थ कळेल. आणखीन एक शब्द वापरला आहे, पंचीकरण. म्हणजे हे तर झालंच, वेदातली सगळी वाक्य सांगून झाली, त्याचाही पुरेसा नाही. हे सगळं हवं आहे पण ते पुरेसं नाही आहे. पंचीकरणाचा विचार केला तर तोही आपल्याला माहिती आहे. समर्थाने तर अगदी पंचीकरण शब्द आपल्याला समजावा तुम्हा आम्हाला म्हणून एक छान सांगितलं आहे की प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण. जितकं प्रपंचामध्ये सुवर्णाला महत्त्व आहे तितकंच अध्यात्मशास्त्रामध्ये पंचीकरणाला महत्त्व आहे. मग पंचीकरण म्हणजे काय, अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर या विश्वातली प्रत्येक चेतन आणि अचेतन गोष्ट, कुठलीही सजीव आणि निर्जीव गोष्ट ही पंचमहाभूतांनी तयार झालेली आहे. मग पंचमहाभूत म्हणजे काय, तर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. जशी चेतन म्हणजे तुम्ही आम्ही जीव जंतूचं काय 84 लक्ष योनी, या प्रत्येकामध्ये ही पंचमहाभूत आहेतच आहेत. तसं निर्जीव असणाऱ्या पण प्रत्येक गोष्टी पंचमहाभूत आहेतच आहे. मग त्याचं प्रमाण काय, पंचीकरणाचा अर्थ त्या प्रत्येक ठिकाणी असणारं प्रमाण काय, तेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. जसं आपण आपल्या देहाचं उदाहरण नेहमी घेतो की आपल्या ह्या संबंध देहामध्ये पायाचं उदाहरण म्हणून फक्त घेऊया एक, की पायाचा जो भाग आहे, पायावर आपला सगळा देह उभा आहे, तर पायामध्ये पृथ्वी तत्व जास्त आहे. मग पृथ्वी तत्व जास्त म्हणजे किती आहे, तर अर्ध पृथ्वी तत्व पायामध्ये जास्त आहे. आणि उरलेले जे अर्ध आहे त्याच्यामध्ये उरलेली 4 तत्व आहेत. आप, तेज, वायू, आकाश हे उरलेले तत्व अर्थातच कमी प्रमाण 12.5% ही बाकी 4 आहेत आणि 50% पृथ्वी आहे. अगदी तसं प्रत्येक ठिकाणी म्हणजे आपला पाण्याचा जलतत्वाचा विचार केला तर मांड्यांपासून तो उदरापर्यंतचा भाग आहे ते जलतत्वाचा आहे. त्या जलतत्वाचा तिथे जलतत्व अधिक अर्ध जलतत्व आहे, उरलेली जी 4 तत्व आहेत ती अशीच 12.5%. अशा पद्धतीने विचार केला तर आपल्याला पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सगळीकडे आहे. अगदी निर्जीव वस्तूचा विचार केला, समजा हे लाकडाचं टेबल आहे, या लाकडामध्ये सुद्धा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आहेत. ह्याच्यातही पृथ्वी तत्व आहे. अगदी आकाश तत्व म्हणजे पोकळी पण आहे. आपण या लाकडाला खिळा ठोकू शकतो म्हणजे ती पोकळी आहे, म्हणजे आकाश तत्व आहे. असा विचार केला तर आपल्याला कळेल की असं काय असं जीवन निर्जीव ह्याच्यामध्ये आहे. ही जी पंचमहाभूतांची कल्पना आहे ते म्हणजे पंचीकरण. आता ही कल्पना सूक्ष्म आहे. आता आपण उदाहरण म्हणून थोडंसं घेतलं एवढंच. अगदी विचार करायचा झाला तर पृथ्वी हे भूत समजा, म्हणजे पंचमहाभूतातलं पृथ्वी हे तत्व आहे. प्रत्येकाला एक एक गुण आहे आणि त्या प्रत्येकाचा एक एक धर्म आहे. आता आपल्याला लहानपणी घेतलेला अनुभव आहे, पृथ्वीचा जो गुण आहे ना, गंध हा पृथ्वीचा गुण आहे. अगदी आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अंगणामध्ये पाणी मारलं की छान मातीचा वास येतो, कारण गंध हा तिचा गुण आहे आणि जडता हा तिचा धर्म आहे. त्या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश म्हणला, पृथ्वी या पंचमहाभूताचा विचार केला एका महाभूताचा तरी आपल्याला काय असं प्रत्येक पाणी तत्व घेतलं तर पाण्यामध्ये रस हा गुण आहे आणि तो रस हा गुण कसा आहे तर तो जोडण्याचा धर्म आहे त्याच्याजवळ. जसं आपण म्हण पाण्यात तुझा रंग कसा, ज्याच्याशी तो जोडला जाईल त्याचा सगळा रंग त्याला मिळून जातो. अशा अर्थाने आपल्याला रस हा त्याचा गुण आहे आणि सहज त्याच्याशी समरसून जाणं हा त्याचा धर्म आहे. तेजाचा विचार केला तर तेज ह्याच्यामध्ये रूप हा त्याचा गुण आहे आणि त्याचा जर धर्म विचार केला, समजा आपण आपल्या ह्याचं आपली अन्नपचनाला म्हणतो की तेज शक्ती कमी झाली तर अन्नपचन होते, त्या पचन हा त्याचा धर्म आहे. वायूचा विचार केला तर स्पर्श असा त्याचा गुण आहे आणि गती देणं, प्रेरणा देणं हा त्याचा धर्म आहे. अशा प्रत्येकाचा आकाशाचा जर विचार केला तर आकाशामध्ये शब्द हा गुण आहे. आपण शांत बसलो असतो आणि काहीच नाही आहे तर आपल्याला वाऱ्याचा पण आवाज येतो की नाही, कारण आकाश तत्वामध्ये शब्द हा गुण आहे त्याचा, कारण पोकळी हा त्याचा धर्म आहे. त्यामुळे काहीच नाही, त्या पोकळीमधून बरोबर त्याचा जो गुण आहे तो कळतो, आवाज आपल्याला येतो. असंच आहे. आणि हे सगळं जरी आपल्याला संत साहित्यात अभ्यासाला मिळत असलं तरी हे विज्ञानाने सगळ्यांनी मान्य केलेल्या गोष्टी आहेत. विज्ञानाने शब्द वेगळे वापरले आहे,
घनरूप, द्रवरूप, वायुरूप, शक्तिरूप, अवकाशरूप असं वर्गीकरण विज्ञानाने केलेलं आहे. पण हे सगळं याचा अर्थ असा आहे की हे जे काही पंचीकरण तत्व आहे हे विज्ञानाने पण स्वीकारलेली गोष्ट आहे. मग आता महावाक्यांचा विचार केला किंवा पंचीकरणाचा विचार केला तर ह्याचा तसा पाहायला गेला तर या ब्रह्मसाक्षात्काराशी काही संबंध नाही. हा अभ्यास आहे, हा जरूर करावा, पण त्याचा संबंध त्या ब्रह्मसाक्षात्काराशी काय आहे तर फांदीत का याच्यामुळे जायचं आहे जे आहे ज्या ब्रह्मसाक्षात्कारापर्यंत तिथे जायचं असेल तर याच्या द्वारा जायचं एवढाच त्याचा अर्थ आहे. आकाशातली ती चंद्राची द्वितीयची कोर आपल्याला बघायची आहे, त्याच्यासाठी ज्या फांदीचा आपण खूण म्हणून वापर करावा तसं या महावाक्याचा पंचीकरणाचा खूण म्हणून आपल्याला हे करायचं आहे. अगदी किती 42 तत्व 84 तत्व किती काही काढा, ते फक्त खरं खरं चंद्र जाणून घेण्यासाठी, तो खरं जे काही ब्रह्मज्ञान आत्मज्ञान जाणून घ्यायचं आहे तेवढ्यासाठी याचा उपयोग होईल, ते म्हणजे ब्रह्मज्ञान नाही. म्हणजे ज्याला आपण म्हणतो अर्थ कळण्यापुरता त्याचा उपयोग होईल. अगदी भाषेचं सुद्धा तसंच आहे. अर्थ कळण्यापुरती भाषा आहे, भाषा काय लागत नाही. लहान मुलाचं हे उदाहरण देतात, काय पुढे भाषा वापरली जाईल. दुपट्यावरती बाळ खेळत आहे आणि त्याची आई दिसल्यावरती इतकं गोड हसतं, काही बोललाय का कोणी, काहीच नाही. ते जे आहे ना अर्थ कळण्यापुरतं म्हणजे भाषेचा उपयोग सुद्धा तेवढाच आहे. काही ठिकाणी भाषा लागतच आहे. तसं या आत्मज्ञानाचा अनुभव याला भाषेची सुद्धा आवश्यकता नाही. चिन्ह नको, भाषा नको, काही नको. कशाचं आपल्याला ठरवावं लागत नाही, काही करावं लागत नाही, काही मिळवावं लागत नाही, काही खर्च करावा लागत नाही, काहीच करावं लागत नाही. मग आता असा जर विचार केला तर मग काय केलं असता हे आत्मज्ञान प्राप्त होईल असं वाटेल. खरं म्हणजे असं आहे की संतांच्या सहवासात राहायचं की आपल्याला हे आपोआप सगळं मिळून जाईल अशा आजच्या सगळ्या या चारी याच्यामधला अनुभव आहे की संत सहवासात राहा, संतांच्या समाधानात राहा, संतांच्या सहवासात राहा की समाधान मिळालं की राहणारच नाही. अशा प्रकारचा विचार आपल्याला आजच्या श्लोकातून घ्यायचा आहे. काही वेगळं करायला नको. जे काही आपण करतो आहे ते योग्य दिशेनं चाललं आहे, त्या फक्त खुणा आहेत असं लक्षात घ्यायचं आणि संतांच्या सहवासात राहून खरा आनंद, खरा शाश्वत समाधान हे आपल्याला सहजपणानं प्राप्त होईल अशी खात्री आपल्याला ही मंडळी देत आहे. पुढल्या श्लोकाचा अभ्यास पुढल्या वेळेस करूया. धन्यवाद.